एक वेळ होती जेव्हा शरद पवारांबद्दल व्यक्त केले जाणारे अंदाज चुकायचे आणि पवार वेगळंच काहीतरी सरप्राईज द्यायचे. आता तसंच चित्र काहीसं शिंदेबद्दल दिसतंय. जेव्हा जेव्हा शिंदेबद्दल प्रेडिक्शन्स केले जात आहेत तेव्हा शिंदे तिथं एक वेगळं सरप्राईज देताना दिसत आहेत आणि त्यातले काही निर्णय धाडसी असतील तर काही निर्णय रिस्की सुद्धा असतात. आता राज्यसभेलाही शिंदेंनी असंच एक सरप्राईज दिलाय, ज्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रस्थापितांच्या नावावर फुली मारून विस्थापितांमधला एक नवा चेहरा दिलाय आणि मोठी खेळी खेळली आहे. हो, ज्योती वाघमारेंना उमेदवारी देऊन शिंदेंनी अनेकांना धक्का दिलाय, पण यामागची सामाजिक समीकरणं कशी आहे, ज्योती वाघमारेंची पार्श्वभूमी कशी आहे आणि शिंदेंच्या घरातल्या कोणत्या माणसानं त्यांचं नाव सुचवलंय, सगळं सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातल्या 7 जागा महाराष्ट्रातल्या आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त या जागा आहेत. झालं असं की भाजपने आपले 4 उमेदवार दिलेत. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव आलंय. महाविकास आघाडीकडून शरद पवार 86व्या वर्षी मैदानात आहेत. पण सस्पेन्स होता शिंदेंच्या उमेदवाराबद्दल. मुंबईतल्या एका माजी खासदाराचं नाव चर्चेत होतं, पण शिंदेंनी धक्कातंत्र वापरलं आणि एक नवं नाव दिलं, ज्योती वाघमारे. ज्योती वाघमारेंनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पण शिंदेंनी हे सगळं मोठा विचार करून केलेलं दिसतंय, कारण याचं कारण आहे ज्योती वाघमारेंची पार्श्वभूमी आणि त्यांची कर्मभूमी. ज्योती वाघमारेंची पार्श्वभूमी काय ते आधी जरा सविस्तर समजून घेऊ. प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे, हो, त्यांचं कुटुंब हे आंबेडकरी चळवळीत सक्रिय होतं. सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा एक चेहरा म्हणून प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. हा वसा त्यांना वडिलांकडून मिळाला होता. ज्योती वाघमारेंचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना हॉटेलमध्ये काम करावं लागलं, बांधकाम मजूर म्हणून काम करावं लागलं, पण त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं आपलं काम सुरू ठेवलं आणि याचीच पोचपावती त्यांना नागरिकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं. इंग्रजी साहित्यात ज्योती वाघमारे PhD आहे. त्यांना 10वी-12वीत चांगले मार्क मिळाले होते, तिथं त्यांनी आपली छाप पाडली. पुढे महिलांच्या प्रश्नावर त्यांनी केलेल्या एका संशोधनाला राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाला. 10 वर्षांहून अधिक काळ त्या प्राध्यापिका म्हणून काम करतायत. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड या 5 भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. ज्योती वाघमारे पुढे राजकारणात कशा आल्या? ज्योती वाघमारेंनी आपल्या सुरुवातीच्या काळापासूनच मानवी हक्क अभियान असेल, विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल, आंबेडकरी चळवळ असेल, या क्षेत्रात आपल्या कामाला सुरुवात केली. काही काळ त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून सुद्धा काम केलं, सूत्रसंचालक म्हणून काम केलं. पुढे त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवराय, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावरती आधारित व्याख्यानं दिली आणि नंतरच्या काळात प्राध्यापिका म्हणून त्या पुन्हा काम करत राहिल्या. त्यांच्या या कारकिर्दीत टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडली आणि नवी चूल मांडली. त्यानंतर शिंदेंवर मोठी टीका झाली होती, ज्यामध्ये सुषमा अंधारे यांनी त्यांना 50 खोके एकदम ओके सारख्या घोषणा असतील अशा वेगवेगळ्या माध्यमातून अक्षरशः हैराण करून सोडलं होतं. त्यावेळेला उत्तर देण्यासाठी शिंदेंकडे आक्रमक चेहरा नव्हता आणि शिंदेंनी अशा वेळी ज्योती वाघमारे यांना पक्षात घेतलं आणि राऊत, अंधारे यांच्यासारख्या टीका करणाऱ्या अनेक नेत्यांना ज्योती वाघमारे हे उत्तर दिलं. ज्यावेळी शिंदेंकडचे जुने नेते सावध राहून ठाकरेंवर टीका करायचे, तेव्हा ज्योती वाघमारेंनी ठाकरेंना त्यांच्या पक्षाला अक्षरशः शिंगावर घेतलं. 2.5 वर्षात ज्योती वाघमारेंनी अशी एकही संधी सोडली नाही जिथं त्यांनी ठाकरेंवर, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांवर टीका केली नाही. अखेर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. शिंदेंवर जेव्हा जेव्हा वार झाले तेव्हा तेव्हा त्या पुढे उभे राहिल्या आणि शिंदे कुटुंबानं त्यांना याचं बक्षीस सुद्धा दिले. श्रीकांत शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवण्याचं सुचवलं अशी माहिती समोर आली आहे. वाघमारेंना संधी देणं हा शिंदेंचा मास्टर स्ट्रोक कसा आहे? दलित चळवळीतला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मोची समाजातून ते येतात. भाजपने जेव्हा रामदास आठवलेंसारखा चेहरा आपल्या सोबत ठेवला, अशा वेळी त्यांना शह देण्यासाठी, सामाजिक समीकरण साधण्यासाठी ज्योती वाघमारे हा एक प्रभावी उपाय त्या ठिकाणी शिंदेंसाठी ठरलाय. लाडक्या बहिणींचं त्या प्रतिनिधित्व करतात. एकनाथ शिंदे पहिल्यापासून सगळ्या निवडणुकांमध्ये लाडका भाऊ म्हणून आपली इमेज सेट करताना दिसलेले आहेत आणि इथं सुद्धा त्यांनी ज्योती वाघमारेंना संधी देऊन आपण लाडक्या बहिणींना कसा न्याय देतोय हे दाखवून दिलं. खिंड लढवणाऱ्या ज्योती वाघमारे या प्रवक्त्या आहेत. ठाकरेंच्या सगळ्या नेत्यांना, राऊतांना, अंधारेंना त्या आक्रमक उत्तर देतात. त्यामुळे आता राज्यसभेत सुद्धा संजय राऊतांविरोधात बोलताना त्या दिसतील
आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्या शिंदेच्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून काम करतील. सोलापुरातला नवा चेहरा म्हणून आता त्यांच्याकडे पाहिलं जाईल. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याकडे सोलापुरातलं एक आक्रमक आणि मोठं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. तिथे आता त्यांना ज्योती वाघमारे या नवं आव्हान देण्याची तयारी करतील. तर असं हे सगळं चित्र आहे. शिंदेचा हा प्लॅन किती आणि कसा सक्सेस होतो, वाघमारे निवडून गेल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स कसा असतो, या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असणार आहे. पण तुम्हाला एकनाथ शिंदेच्या या नव्या सरप्राईज बद्दल नेमकं काय वाटतंय, या निर्णयाबद्दल काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.